तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे 11 एप्रिल आणि हा तन्वी फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज माझे कामं वगैरे सर्व आजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं चपात्या वगैरे बनवून झाल्या, देवपूजा वगैरे झाली, सर्व क्लिनिंग वगैरे झालेली होती आणि बनवणं चालू होता स्वयंपाक. तर आज बनवायची होती जेवणामध्ये आज भाजी बनवायची होती मला पाणीगोड्यांची, कारण की प्रतीकला पुष्कळशी पाणीगोड्यांची भाजी आवडते आणि विचार करूनच भाजी बनवा लागते मला, कारण की प्रतीकला आवडली भाजी म्हणून. नाही तर तो काही मला म्हणत नाही की मला हे पाहिजे की ते पाहिजे भाजी. तो जेवतच नाही जर त्याच्या आवडीची भाजी नसली तर. पण तो मला म्हणत नाही की मला भाजी म्हणजे वेगळी काही बनवून दे म्हणून. तर त्याच्या आवडीची मी बनवत असते. तर मला आवडते कढी गोळे आणि त्याला आवडते पाणीगोळे आणि सर्वांनाच आवडतात कढी गोळे. तर प्रतीकला आवडतात पाणीगोळे म्हणून मी पाणीगोळे बनवलेले होते आज. आणि डाळ काही भिजवायला मी सकाळी टाकलीच नाही, ते मी विसरून गेलेली होती. तर मग त्याच्यावर कोण लक्ष ठेवी? होती मी थोडंसं पाणी गरम केलं आणि गरम पाण्यामध्ये डाळ भिजू घातली. तर अर्ध्या तासात माझी डाळ खूप छान भिजून झालेली होती. तुरीच्या डाळीचा कणोर भिजवायला टाकलेला होता मी आणि अर्ध्या तासामध्ये खूप मस्तपैकी भिजलेला होता कणोर. आणि चपात्या वगैरे होईस्तोवर माझी डाळ पूर्णपणे भिजलेली होती. आणि असा मी ठेचा बनवून घेतला. मस्तपैकी मिरच्या धुतल्या आणि स्वच्छ धुतल्या आणि मस्तपैकी भाजून घेतल्या. त्याच्यानंतर मग एक गाठा लसणाचा निसला आणि मस्तपैकी असा ठेचा बनवून घेतला खलबत्त्यामध्ये कुटून. आणि हे नंतर मग मिक्सरने हे डाळ बारीक वाटून घेतली आणि जास्त बारीक पण नाही केली आणि जास्त जाड पण नाही केली. आणि ती काढून घेतली आणि थोडासा गोळा मी एकदम बारीक केलेला होता, जो की मी ठेचा आपण बनवला होता तो ठेचा टाकून मी पूर्णपणे बारीक केलेला होता. एक छोटासा गोळा, कारण की आपल्याला फोडणीला लागत होता, तो पाणीगोळे करत होतो म्हणून आपण. तर फोडणीला आपल्याला असंच लागतं पाणीगोळ्यांसाठी. आणि तुम्ही पाणीगोळ्याची भाजी कशी करता हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तर मी अशी पाणीगोळ्याची भाजी बनवत असते. तर हा मी गोळा बारीक करून घेतला होता मिक्सरनी. आणि त्याच्यानंतर मग तेल तापल्यानंतर हा तेलात टाका लागते. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ओतून द्यावं लागते. गरम पाणी ठेवलेलं होतं मी बाजूला भाजीमध्ये टाकण्यासाठी. हे बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे आपल्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. ही डाळ आपली काढून झालेली आहे आणि ठेचा पण टाकला मी आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे, कारण की मिरच्या काही जास्त तिखट नव्हत्या म्हणून. आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं, बेसन पीठ टाकलं थोडंसं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं कोथिंबीर वगैरे टाकून. आणि त्याच्यानंतर मग फोडणी आपली भाजी दिली की नंतर उकळी आल्यानंतर याच्या असे गोळे गोल लड्डू करून त्याच्यामध्ये टाकावे लागतात उकळी आल्यानंतर पाण्याला. तर बघू शकता आता मी तेल टाकल्यानंतर मोहरी टाकली. त्याच्यानंतर तो गोळा जो काढलेला होता बारीक तो टाकला. त्याच्यानंतर मग आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्याच्यानंतर मग हळद टाकायची थोडीशी. आणि हे पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून दिलेलं होतं मी. आणि गरम पाणी त्याला उकळी येईस्तोवर मग मी थोडेसे भांडे घासून घेतलेले होते अर्धे भांडे. नंतर मी जे लड्डू गोळे बनवून टाकले होते की नाही, तर त्याच्यानंतर मग ते शिजेपर्यंत अर्धे भांडे क्लीन करून घेतलेले होते. आणि जेवणाच्या आधीच काम झालेलं बरं असते माझ्यासाठी, कारण की जेवण झाल्यानंतर तर मग मला काहीच करावं नाही वाटत. तर मी खूप प्रयत्न करते की जेवणाच्या आधीच माझे सर्व कामं आटोपली पाहिजेत. तर मी आटपून घेत असते जेवणाच्या आधीच सर्व कामं. भांडे वगैरे क्लिनिंग करून घेत असते आणि थोडंसंच मग जेवण झाल्यावर भांडे उरत असतात जेवणाचे शिल्लक राहिलेले. तर 4 वाजता ते मी घासून घेत असते. तर बघू शकता असं फोडणीला दिलेलं आहे. आणि हे उकळी येईस्तोवर मग मी हे एवढे भांडे करून घेतलेले होते. आणि उकळी आल्यानंतर मस्तपैकी टाकून दिलेले होते गोळे त्याच्यामध्ये. आणि तन्वी प्रतीकच्या त्या एक्झाम चालू आहेत. तर
9 ते 12:30पर्यंतच त्यांची स्कूल असते आणि 12:30 नंतर मग त्यांना ट्युशनला जायचं असते आणि 12:30ला ते जर आले तर मग तन्वी टिफिन घेऊन जाते आणि थोडी 10-15 मिनटात ती जेवण करून घेते. मग म्हणून मला स्वयंपाक लवकरच बनवायचा असतो. तसं तर आम्ही 1 वाजता जेवत असतो. तर बघू शकता असे गोळे टाकून घेतलेले आहे आणि हे गोळे टाकल्यानंतर आपल्याला चम्मचने हलवायचं नाही आहे, कारण की जर आपण चम्मचने तेव्हा हलवलं तर ते गोळे फुटू शकतात आणि पूर्णपणे फुटून ते भाजी घट्ट होऊन जाते. मग त्याचं बेसनच तयार होतं आणि हे असंच मोठ्या गॅसवर होऊ द्यायचे. हे गोळे टाकल्यानंतर ते आपोआप वर येतात. झाल्यानंतर आपोआप वर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चम्मच फिरवला तर चालते. 10-15 मिनटात हे गोळे मस्त शिजून वरती येतात. असे वरती तरंगतात ते शिजल्यानंतर. तर बघू शकता हे असे टाकले होते. त्याच्यानंतर मग अर्धे भांडे राहिलेले होते माझे क्लीन करायचे, ते मी करून घेतलेले होते. हे आपली भाजी शिजेस्तोवर मी ते काम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग खरकटं पाणी वगैरे मी बाहेर टाकत असते. त्या बेसिंगमध्ये काही टाकत नसते. ते खरकटं पाणी वगैरे बाहेर टाकून आली आणि गॅस ओटा क्लिनिंग करून घेतला होता. नंतर मग सर्व क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर, भाजी झाल्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलेले होते. तर मग आणि प्रतीकच्या आवडीची भाजी केलेली होती. तर प्रतीक जेवलेला होता. दुपारी 3 वाजता जेवला होता तो, कारण की त्याला भूकच नव्हती म्हणून. तर बघू शकता आपली अशी पाणीगोळ्यांची भाजी तयार झालेली होती. आणि कशी झालेली होती भाजी हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे पण मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बाय सर्वांना, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.